बॅक्टेरियल सेलची डायग्राम आहे, पटकन काढा. आपल्या स्टेट बोर्डने आणि एनसीआरटीने फार जास्त याचं वर्णन नाही केलेलं आहे. ओव्हरऑल तुम्हाला आयडिया येऊन जाईल आता. टिपिकल बॅक्टेरियल सेल आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. बॅक्टेरिया इज द मेंबर ऑफ प्रोकॅरियोट. मोनेरा किंगडमचा मेंबर आहे, प्रोकॅरियोटिक सेल आहे याच्याकडे. आणि याच्या सेलमध्ये एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. व्हॉट इज दिस? आय थिंक आय हॅव टू राईट वन मोर. दिस कुठे साईट होता अजून? एक टिपिकल बॅक्टेरियल सेल जी आहे, आपण सेंटरने जर कट केली एका साईडने तर आपल्याला कशी दिसते, तर दॅट आय एम गोइंग टू शो हिअर. काही प्रॉपर्टीज आपल्याला नीट समजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आता एक रफ डायग्राम काढून घ्या, नंतर मी लेक्चर अपलोड करेल का मग त्यानंतर तुम्हाला क्लिअर करून जाईल. आतापर्यंत जे आपले 3 लेक्चर झालेत ना, ते आज अपलोड करून देईल मी. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. एक टिपिकल बॅक्टेरियल सेल जी असते, या टिपिकल बॅक्टेरियल सेल मध्ये आपण जर बाहेरून आत आलो, असं बाहेरून आपण आत आलो तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी बाहेरचा भाग आपल्याला बघायचा. सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे, नीट लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे त्याच्यात आउटर मोस्ट साईडला आपल्याला एक गोष्ट दिसते, दॅट इज कॉल्ड ॲज एक असा लेअर आहे बाळांनो. एक असा लेअर आपल्याला दिसतोय की तुम्हाला आता किती क्लिअर दिसतो आय डोंट नो. क्लिअर झालंय का? इमेज क्लिअर येते का? कमॉन, क्लिअर दिसतंय का सगळ्यांना? बोला. ब्लर थोडी, थोडस ब्लर आहे, थोडस ब्लर आहे. बाकी रेस्ट ऑफ ठीक आहे. चला, तर आपल्याला काय दिसतंय? कोण सांगतं? नीट ऑब्झर्वेशन करा. आता एक एक गोष्ट नीट ऑब्झर्व करू आपण. आउटर मोस्ट साईडला बॅक्टेरियाला एकदम आउटर मोस्ट साईडला आपण पहिले इथे बघा. आउटर मोस्ट साईडला काय नाव आहे याचं? व्हॉट इज दिस?
ग्लायकोकॅलिक्स. दिस इज ग्लायकोकॅलिक्स. त्याच्यानंतर जी लाइनिंगने दाखवलेली आहे टोटल लाइनिंग आहे बघा, टोटल लाइनिंग आहे. काय दिसतंय? दिस इज सेल वॉल. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? एक मायकोप्लाझ्मा सोडला बाळांना, आपण शिकलोय मायकोप्लाझ्मा सोडला की बाकीच्या सगळ्या बॅक्टेरियाला काय असते? सेल वॉल असते. आता ही जी सेल वॉल असते, बॅक्टेरियल सेल वॉल, bacterial cell wall is made up of peptidoglycan. बॅक्टेरियाची जी सेल वॉल असते, इट इज मेड अप ऑफ पेप्टाइडोग्लायकॅन. हे जे पेप्टाइडोग्लायकॅन असतं, दिस पेप्टाइडोग्लायकॅन कॅन बी डिफरन्शिएटेड इनटू, हे जे पेप्टाइडोग्लायकॅन असतं बाळांनो, पेप्टाइडोग्लायकॅन, हे इट कॅन बी सिम्पली डिफरन्शिएटेड इनटू नाम NAM आणि दुसरं असतं NAG, नाग. आपण सेल वॉल बद्दल बोलतोय, मग मी नंतर ग्लायकोकॅलिक्स पण बोलतो. आधी सेल वॉल समजून घेऊ, कारण सेल वॉल थोडस एकदम इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. ग्लायकोकॅलिक्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट, बट इट इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्लायकोकॅलिक्स. तर सेल वॉल जो आहे, सेल वॉलला मी इथे एक नाव दिलं नाम, इकडे नाव दिलं नाग. त्याचे लॉंग फॉर्म समजून घ्या. आता पेप्टाइडोग्लायकॅन हे काय असतं ते पहिले समजून घ्या. ग्लायकॅन हा वर्ड आला, GLY दिसला की त्याला समजायचं की इट इज नथिंग बट द शुगर. आणि पेप्टाइडचा अर्थ होतो अमायनो ऍसिडचा ग्रुप. अमायनो ऍसिडचा ग्रुप असतो. अमायनो ऍसिड जेव्हा एकत्र येतं तेव्हा पेप्टाइड तयार होतात, आणि असं पेप्टाइड आणि अमायनो ऍसिड एकत्र आले तर पेप्टाइडोग्लायकॅन बनत असतं. आता हे पेप्टाइडोग्लायकॅन जे आहे, तर इथे N ऍसिटाइल म्युरामिक ऍसिड आणि M ऍसिटाइल ग्लुकोसामाइन, याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला लिहून देतो. आता सेल वॉल जी आहे याच्यामध्ये जे अमायनो ऍसिड असतं, हा जो अमायनो ग्रुप आहे हा तुम्हाला समजून सांगतो. हे लिहून झाला असेल तर मी पुसतोय. लिहिलं का सगळ्यांनी? कमॉन. Yes. हे लिहिलं का जे मी लिहिलं आता? Yes, Come on. sir. गुड. दत्ता टिळे, कृष्णा भागवत यांना प्रॉब्लेम येतोय जॉईनिंगला. ठीक आहे. आता हे अमायनो ऍसिड जे असतं ना, कसं दिसतं ते तुम्हाला सांगू, कशा पद्धतीने तयार झालेलं असतं. इकडे लक्षात द्या. अमायनो म्हणजे हा NH2 ग्रुप, NH2 हा अमायनो ग्रुप झाला. दिस इज कार्बन. इकडे COOH. व्हॉट इज COOH? कोण सांगतं? Carboxylic acid. कार्बोक्सिलिक Carboxylic acid. What is COOH? Carboxylic acid. Very good. Correct. This is carboxylic acid. Carboxylic acid. हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो ग्रुप आहे, हा कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इथे आहे अमायनो ग्रुप. बघा दिसतंय, दिस इज अमायनो अँड दिस इज ऍसिड. म्हणून या स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो? अमायनो ऍसिड. याला काय म्हणतो बाळांनो आपण? अमायनो ऍसिड. आणि हे जे अमायनो ऍसिड आहे, हे अमायनो ऍसिड जेव्हा शुगरला जाऊन मिळतं तेव्हा आपण काय त्याच्यापासून काय होते? बॅक्टेरियल. आता नॉर्मली युकॅरियोटिक सेल मध्ये जी सेल वॉल असते, युकॅरियोटिक सेल म्हणजे प्लांटची जी सेल वॉल असते त्याच्यामध्ये काय असतात? सेल्युलोज, हेवी सेल्युलोज, पेक्टिन वगैरे वगैरे पदार्थ मिळतात. याच्यात आपल्याला सेल वॉल कशाने बनलेली मिळते? कार्बोक्सिलिक ऍसिड अमायनो ग्रुप. म्हणजे हा काय झाला? दिस इज पेप्टाइडो वर्ड इथे आपण कंप्लीट केला. आणि ग्लायकॅन शब्दाचा अर्थ होतो ग्लुकोज. काही ग्लुकोज स्पेशलाइज, ज्याला आपण पॉलिसेकराइड वगैरे म्हणू शकतो. अशा पद्धतीने शुगर प्लस हा
ग्रुप जेव्हा जॉईन होतो तेव्हा बनतो पेप्टाइडोग्लायकन. आता नाम शब्दाचा अर्थ काय होतो, नाग शब्दाचा अर्थ काय होतो ते लिहून देतो. नीट लक्ष द्या. नाम जो आहे नामचा अर्थ होतो एन ऍसिटाइल म्युरामिक ऍसिड. आणि हा जो असतो तो एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइन. आता हे लक्षात ठेवा, हे दोन्ही असू शकतात. म्हणजे काही बॅक्टेरियांमध्ये तुम्हाला नाम पाहायला मिळतो आणि काही बॅक्टेरियामध्ये तुम्हाला नाग पाहायला मिळतो. नाग आणि नाम याच्यानुसार बॅक्टेरियाची सेल वॉल जी असते त्या सेल वॉलला अत्यंत महत्व आहे. आणि त्यामुळे होतं काय, होतं असं की नाम आणि नाग हे जे असतात, हे जे पदार्थ आहेत या सेल वॉल मध्ये असणारे, याच्यामुळे बॅक्टेरियाला आपण ठरवतो की काही बॅक्टेरिया जे असतात त्यांचं स्टेनिंग होतं, त्यांच्यावर आपण कलर टाकून त्यांना ओळखू शकतो, त्याला स्टेनिंग टेक्निक म्हणतात. जे स्टेन ऍक्सेप्ट करतात त्यांना म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह. जे स्टेन ऍक्सेप्ट करत नाही, ज्यांच्या बॉडीवरचा स्टेन शब्दाचा अर्थ होतो कलर. मी मागे बोललो, आय थिंक तुम्हाला जेव्हा बॅक्टेरिया शिकवत होतो तेव्हा तुम्हाला यस सर, स्टेनिंग शिकवलंय. शिकवलंय ना. यस सर. तर ख्रिश्चियन ग्राम नावाचा सायंटिस्ट होऊन गेला आणि त्याने हे स्टेनिंगचं टेक्निक दिलंय. हे कशावर आधारित आहे, नाम आणि नागवर. हे नाम असेल तर काय म्हणायचं आणि नाग असेल तर काय म्हणायचं, तर तुम्ही त्याच्यासाठी लिहून ठेवा. बॅक्टेरिया कसा ओळखायचा, हा बॅक्टेरिया कसा आहे, ग्राम पॉझिटिव्ह आहे का ग्राम निगेटिव्ह आहे, हे कशा पद्धतीने हे त्याच्यावर असलेल्या सेलवर आणि त्याच्या कलरिंग पॅटर्न वरनं ठरतं. तर आपण पहिले समजून घेऊ, काळजीपूर्वक सगळ्यांनी लिहून घ्या. एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइन आणि एन ऍसिटाइल म्युरामिक ऍसिड बॅक्टेरियल सेल वॉल याच्याने आयडेंटिफाय केली जाते. म्युरिन ज्याच्यात असते, म्युरिन हे बघा, म्युरिन म्हणजे म्युरामिक ऍसिड, हे ज्याच्यात असतं, ज्याची सेल वॉल याच्याने बनलेली असते नामने, त्यांना आपण म्हणतो ग्राम निगेटिव्ह. हा निगेटिव्हचं साईन, निगेटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात ते. आणि एन ऍसिटाइल ग्लुकोसामाइन ज्यांच्या मध्ये असते सेल वॉल, त्याला म्हणतो आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह. ठीक आहे. आपण सेल वॉल समजून घेतली की सेल वॉल, आणि सेल वॉलचं काय फंक्शन असेल कोण सांगतं, व्हॉट वुड बी द फंक्शन ऑफ सेल वॉल. सेल वॉल कशासाठी असते, वॉल आहे ना ती. व्हॉट इज द रोल ऑफ दिस वॉल, प्रोटेक्शन. इट मेंटेन्स द शेप ऑफ द बॅक्टेरिया, नंबर 1. आणि दुसरं काय असेल, बॅक्टेरियाला बाहेरच्या त्याच्यावर आक्रमण करणारे किंवा बाहेरचं जे केमिकल आहे त्याचा डायरेक्ट त्या सेल मेम्ब्रेनवर असर होऊन बॅक्टेरिया मरायला नको म्हणून ऍडिशनल प्रोटेक्शन. म्हणजे दोन रोल झाले. पहिला रोल असा झाला की इट गिव्स प्रॉपर शेप, इट मेंटेन्स द शेप ऑफ द बॅक्टेरिया, बरोबर. म्हणून आता तुम्ही काय लिहिणार, सेल वॉलचा रोल काय आहे, इट मेंटेन्स द शेप ऑफ द बॅक्टेरिया, इट प्रोटेक्ट बॅक्टेरिया फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. हे दोन रोल आहेत. म्हणजे बॅक्टेरियल सेलला प्रोटेक्ट करणं आणि बॅक्टेरियाचा शेप मेंटेन करणं, दीज आर द टू मेजर फंक्शन्स ऑफ दिस सेल वॉल. वन ऍडिशनल फंक्शन म्हणजे की ड्यू टू दिस सेल वॉल बॅक्टेरिया कॅन प्रोटेक्ट इटसेल्फ बाय अदर जर्म्स. दुसऱ्या बॅक्टेरियापासून किंवा जे हार्मफुल काही व्हायरसेस आहेत त्यांच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. हा पण एक रोल, ऍडिशनल रोल तुम्ही म्हणू शकता
की बॅक्टेरियल सेल वॉल्स. आता ग्लायकोकॅलिक्स काय प्रकार असतो तो लिहून. ग्लायकोकॅलिक्स इज द आउटर मोस्ट लेअर. हे कसं असतं, स्टिकी स्लाइमी लेअर असतो. हा कसा असतो, स्टिकी स्लाइमी लेअर. इट इज स्टिकी अँड स्लाइमी लेअर. ग्लायकोकॅलिक्स कशासाठी हेल्प करतो, बॅक्टेरियाला ऍडियर होण्यासाठी, एखाद्या सरफेसवर चिकटून राहण्यासाठी. ग्लायकोकॅलिक्स कसा आहे, लूज शीथ सारखा असतो. कसा असतो, दोन प्रकारचे हे जे असतात ना, ग्लायकोकॅलिक्स इज ऑफ टू टाइप. एक तर कॅप्सूलच्या फॉर्म मध्ये असतो हा ग्लायकोकॅलिक्स, कॅन बी ऑफ टू टाइप्स. आता मी हे पुसू का, हे एवढं पुसू का, बोला. आपण ग्लायकोकॅलिक्स, आता सेल Yes, वॉल sir. आपल्याला समजली की सेल वॉल, बॅक्टेरियल सेल वॉल जी असते पेप्टाइडोग्लायकॅनने बनलेली असते. बॅक्टेरियल सेल वॉल पेप्टाइडोग्लायकॅननी बनलेली असते. पेप्टाइडोग्लायकॅन मध्ये दोन कंपोनंट असतात, एक असतो नाम, दुसरा असतो नाग. नामचा फुल फॉर्म आपण पाहिला, एन ऍसिटाइल म्युरामिक ऍसिड, विच इज सीन एक्सक्लुझिव्हली इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम नावाचा सायंटिस्ट होऊन गेला. त्या सायंटिस्टने एक स्टेन शोधला. तो स्टेन निळ्या रंगाचा, म्हणजे शाईच्या याचा असतो, शाईच्या रंगाचा असतो, डार्क. त्याला आपण काय म्हणू शकतो, पर्पल म्हणू शकतो, किंवा त्याला आपण व्हायोलेट असं, त्याच्यासाठी करेक्ट वर्ड इज व्हायोलेट. त्यामुळे त्याला जेन्शियन व्हायोलेट असा एक वर्ड यूज केला जातो. त्याच्यासाठी काय वर्ड यूज केला जातो, जेन्शियन व्हायोलेट. तर हा जो व्हायोलेट कलर जो असतो, हा व्हायोलेट कलर जर बॅक्टेरियावर आपण टाकला, लिसन व्हेरी केअरफुली, तर बॅक्टेरियावर टाकल्यानंतर आपण काय करतो, या पूर्ण समजा बॅक्टेरियाचा तुम्ही स्टडी करायचा आहे, तुम्ही स्लाइड घेतली, स्लाइडवर तो कलर टाकून दिला. तो कलर टाकल्यानंतर त्याला काय करावं लागतं, फिक्स करावं लागतं. तो एकदा तो क्रिस्टल व्हायोलेट टाकला की त्याला लॉक करण्यासाठी तो जो कलर तुम्ही टाकला, क्रिस्टियन ग्रामने जो बनवलेला डाय आहे, जो कलर आहे, त्याला म्हणतात व्हायोलेट. तर तो जो जेन्शन व्हायोलेट तुम्ही टाकला, तर टाकल्यानंतर ती बॅक्टेरियाची जी सेलवॉल असते, त्या सेलवॉल मधनं तो आत जातो. आता तो फिक्स होण्यासाठी आयोडीनचे काही ऍड करतात. तुम्हाला हे विचारणार नाही एक्झाम मध्ये, पण तुमच्या डोक्यात पाहिजे की कसं असतं स्टेनिंग टेक्निक. तर तुम्ही हे घेतलं, स्लाइड घेतली, स्लाइडवर तुम्ही बॅक्टेरिया घेतलेले, त्या बॅक्टेरियावरला तुम्ही काय केलं, त्यांना फिक्स केलं. फिक्स केल्यानंतर त्याच्यावर काय केलं, तुम्ही जेन्शन व्हायोलेट टाकले 2 थेंब. जेन्शन व्हायोलेट टाकल्यानंतर त्याच्यावर आयोडीनचे थोडा वेळ राहू दिला, नंतर आयोडीनचे 2 थेंब टाकले. हे आयोडीन काय करतं, फिक्सेशनचं काम करतं. जर त्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये आयोडीन आणि याची रिॲक्शन होऊन ती जर स्टेबल होत असेल, तर त्याला स्टेबल होऊ दिलं जातं. आता त्याला स्टेबल झालं की त्याच्यानंतर त्याला घेतात आणि अल्कोहोलने किंवा ऍसिटोनने धुवून टाकतात. ती स्लाइड कशाने धुतात, अल्कोहोल किंवा ऍसिटोन नावाचं लिक्विड असतं, त्याच्याने धुवून टाकतात. तुम्ही आता केमिस्ट्रीमध्ये शिकणार आहात. आणि ते एकदा धुतलं गेलं की धुतल्यानंतर मग त्याचं ऑब्झर्वेशन करतात. जर ऑब्झर्वेशन केल्यानंतर जर दिसलं की तो कलर जो आहे बॅक्टेरियाचा, तो जर निळा दिसत असेल बॅक्टेरिया त्या मीडियम मध्ये, मायक्रोस्कोप मध्ये जेव्हा तुम्ही बघता, तो जर निळा दिसत असेल, तर त्याला आपण म्हणतो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. त्याला, अशा बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. बरोबर. आणि जर समजा त्याचा कलर निघून गेला, अल्कोहोलने किंवा ऍसिटोनने वॉश केल्यानंतर त्याचा कलर निघून गेला, तर अशा बॅक्टेरियाला आपण म्हणतो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आय थिंक यू आर गेटिंग. समजतंय का? आज जे मला परेशान करणार आहे, त्याच्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं. हे कळलं का? एवढं कळलं का? मग मी ग्लायकोकॅलिक्स कडे जातो. हे कळलं का? याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. कम ऑन, पटकन. कळलं असेल तर थंब पाठवा. कम ऑन, आय एम वेटिंग. माझं येस, ओके, गुड. आता
नीट लक्ष द्या. हे ग्लायकोकॅलिक्सने लिहिलेलं आहे. ग्लायकोकॅलिक्स बॅक्टेरियाला दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीशी जोडण्यासाठी मदत करतो. काय काम करतो बाळांनो? बॅक्टेरिया जो आहे हा बॅक्टेरिया आपल्या बॉडीच्या सरफेसवर आला, बरोबर, किंवा ब्लड मध्ये गेला, जिथे कुठे याला एंट्री मिळेल. तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत आपली स्किन चांगली असते, आपण रोजच्या रोज आंघोळ करतो, त्यामुळे आपण काय करतो, साबण लावून व्यवस्थित आंघोळ करतो, त्याच्यात बॅक्टेरिया धुतले जाते, बॅक्टेरिया बॉडीवर टिकत नाही. परंतु समजा तुम्हाला कुठे जखम झाली आणि ती जखम तुम्ही प्रॉपरली कव्हर केली नाही, तिथे जे मलम असतो, अँटीबायोटिकचा मलम जो असतो तो जर तुम्ही लावला नाही, ओपन ठेवली जखम, तर त्याच्यावर बॅक्टेरियाचा अटॅक होईल. आता हा बॅक्टेरिया निघून जायला नको, निसटून जायला नको, म्हणून बॅक्टेरिया काय करतो, बॅक्टेरियाच्या बॉडीवर हे ऍडिशनल कव्हरिंग असतं. कुठल्याही ऑर्गॅनिझमसाठी, कुठल्याही ऑर्गॅनिझमला ज्याला ज्याला तो समजतो की हे याच्याकडनं मला खायला मिळेल, अशा ठिकाणी बॅक्टेरिया जातो आणि त्याच्याकडे असलेले हे जे आउटर मोस्ट स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात ग्लायकोकॅलिक्स. हे ग्लायकोकॅलिक्स इज द आउटर मोस्ट स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. येत आहे लक्षात? या ग्लायकोकॅलिक्सने स्वतःला चिपकून घेतो आणि मग पुढची कारवाई करतो. आता हे जे ग्लायकोकॅलिक्स आहेत, लिसन व्हेरी केअरफुली, हे ग्लायकोकॅलिक्स काय करतं, त्याला ऍडियर होण्यासाठी, चिकटण्यासाठी मदत करतं. म्हणजे याचं फंक्शन काय झालं, ग्लायकोकॅलिक्सचा रोल काय झाला, ग्लायकोकॅलिक्स helps to stick the bacteria to host cell. ग्लायकोकॅलिक्सचा रोल काय आहे, बॅक्टेरियल सेल्स चिपकण्यासाठी, चिकटण्यासाठी, ऍडिरिंगसाठी. हे ग्लायकोकॅलिक्स ऑफ टू टाइप्स. ग्लायकोकॅलिक्स हार्ड पण असू शकतं, हे दोन प्रकारचं असतं. हार्ड असतं, इट कॅन बी हार्ड और इट कॅन बी सॉफ्ट. इफ इट इज हार्ड, it will be called as capsule. याला काय म्हणतात, कॅप्सूल. इफ इट इज सॉफ्ट अँड स्लाइमी, चिपचिपी असेल, असतं स्लाइमी, सॉफ्ट आणि स्लाइमी असेल, सॉफ्ट आणि स्लाइमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लूज शीथ म्हणतो आपण. म्हणजे काय झालं, ग्लायकोकॅलिक्स can be of two types. If it is hard, it will be called as capsule. If it is soft and slimy, it will be called as loose sheath. Are you getting this? समजतंय सगळ्यांना? Come on. Yes, sir. अजून आपण बाहेरच आहोत. Okay. So these are the two outermost coverings. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलंय ते तुम्हाला सांगतो. आपल्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलेलं आहे, द सेल एनव्हलप इज ऑफ 3 लेयर्ड स्ट्रक्चर. हे बघा, बॅक्टेरियाची जी बॉडी आहे ती 3 लेयर मध्ये कव्हर केलेली आहे. आउटर मोस्ट, बोला माझ्या बरोबर बोलत राहा, आउटर मोस्ट, सगळ्यात आउटर मोस्ट. मी आता नंबरिंग करतो बघा. सगळ्यात आउटर मोस्ट ग्लायकोकॅलिक्स, बरोबर, और हार्ड इथे लिहितो, और हार्ड. सगळ्यात आउटर मोस्ट ग्लायकोकॅलिक्स, त्याच्या खाली 2 नंबरला सेल वॉल, 3 नंबरला सेल मेम्ब्रेन, 3 नंबरला सेल मेम्ब्रेन. आर यू गेटिंग दिस? समजतंय सगळ्यांना? 3 नंबरला काय आहे, सगळ्यात इनर मोस्ट, ज्याच्यामधनं हे प्रोजेक्शन्स बाहेर आलेत, हे सुद्धा बाहेर आलेलं आहे. हे सगळे प्रोजेक्शन्स जे बाहेर आलेत, व्हॉट इज दिस? दिस इज ऑल सेल मेम्ब्रेन. हे सेल मेम्ब्रेनचं कव्हरिंग आहे बाळांनो. ठीक आहे. आता हे जे सेल मेम्ब्रेन आहे, हे सेल मेम्ब्रेन बद्दल बोलूया. पुसतोय मी आता हे. आता सेल मेम्ब्रेन जे असतं, जगामध्ये जेवढ्या सेल्स आहेत बाळांनो, लक्षात ठेवा, तुमची माझी सगळी,
ज्याला ज्याला आपण सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. लिसन व्हेरी केअरफुली, आय एम टॉकिंग व्हेरी व्हेरी सिरियसली अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तर जेव्हा जेव्हा ही सेल मेम्ब्रेनची गोष्ट येते, सेल मेम्ब्रेन जगामध्ये सगळ्या सेल, ज्या ज्या सेल्स आजपर्यंत शिकलो आपण किंवा इथून पुढे शिकणार आहोत, या सगळ्या सेलचं सेल मेम्ब्रेन एकाच टाईपचं असतं. त्याला म्हणतात फॉस्फोलिपिड बायलेयर. त्याला काय म्हणतात? फॉस्फोलिपिड बायलेयर. म्हणजे सेल मेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन, प्लाज्मा मेम्ब्रेन, मेम्ब्रेन शब्दाचा अर्थ होतो कव्हरिंग, और यालाच म्हणतात प्लाझ्मोलेमा. प्लाझ्मोलेमा. तिन्ही नावं एकाच गोष्टीला आहेत. सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, प्लाज्मा मेम्ब्रेन और प्लाझ्मोलेमा, हे जे काही आहे या सगळ्यांमध्ये एक इट इज मेडअप ऑफ, लक्षात ठेवा, इट इज मेडअप ऑफ फॉस्फोलिपिड, फॉस्फोलिपिड. डिटेलमध्ये तुम्हाला बायोमॉलिक्युल्स मध्ये फॉस्फोलिपिड काय असतं एकदम डिटेलमध्ये शिकवणार आहे मी. इट इज मेडअप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर. इट इज मेडअप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर. फॉस्फोलिपिड बायलेयर म्हणजे काय? इथे नीट लक्ष द्या. हा जो पार्ट आहे, हा पार्ट, असे 2 लेयर असतात बाळांनो. अशा याला एक अशी आणि एक अशी टेल असते, एक अशी. मग त्यामुळे आपण असं न दाखवतो आपण काय करतो, याला सरळ असं दाखवतो. आपली पण सेल, बॅक्टेरियाची पण सेल आणि जगामध्ये जेवढ्या सेल्स असतील त्या सगळ्याच्या सगळ्या कशा असतात? फॉस्फोलिपिड बायलेयरने बनलेला असतात. आता इथं फॉस्फोलिपिड बायलेयरचा अर्थ समजून घ्या. ह्या जे हेड आहेत, हा जो हेडचा जो पार्ट आहे, हा जो हेडचा जो पार्ट आहे, आता मी काय बोललो इथं? फॉस्फोलिपिड. लिपिड, लिपिड शब्दाचा अर्थ होतो, इकडे लक्षात द्या, लिपिड शब्दाचा, हा सगळ्या ह्या लिपिडच्या टेल्स आहेत, बरोबर. या लिपिड म्हणजे काय? इथे फॅटी ऍसिड, तेल, तूप, तसं फॅटी ऍसिडच्या टेल असतात. यांना टेल म्हणतो आपण, फॅटी ऍसिडच्या टेल, बरोबर. आणि हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो फॉस्फेटचं हेड. आता याच्या पुढे डिटेलमध्ये, याच्या जेव्हा आपण युकॅरियोटिक सेल शिकू तेव्हा अधिक डिटेलमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे. काळजी करू नका, बिलकुल चिंता करायची नाही. तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने मी शिकवणार आहे. ग्लायकोकॅलिक्सचं एक फंक्शन आणखी लिहायचं तर लिहू शकता तुम्ही, सेल अटॅचमेंट, सेल आयडेंटिफिकेशन. आणि एक तुम्हाला काय माहिती आहे, एक पॉइंट इथे आपण ऍड करू, फंक्शन्स ऑफ ग्लायकोकॅलिक्स. थोडंसं पुढे जायच्या आधी मी रिपीट करून देतो, फंक्शन्स, कारण तुम्ही ऑफ ग्लायकोकॅलिक्स जे आपल्या बुकमध्ये नाही दिलेले पण एनसीईआरटीने दिलेत, आपल्याला माहिती पाहिजे. वारंवार ही चूक का होते काही कळत नाही. ग्लायकोकॅलिक्स, तर पहिलं फंक्शन आहे प्रोटेक्शन, दुसरं सेलला स्वतःची ओळख देतं, सेल आयडेंटिफिकेशन मध्ये काम करतं. सेल आयडेंटिफिकेशन, प्रोटेक्शन, आणि एक आणखी गोष्ट लिहायची आहे, दॅट इज अटॅचमेंट. आपण शिकलो याचा मेन रोल असतो सेलला अटॅचमेंट साठी. अटॅचमेंट, आणि एक ऍडिशनल गोष्ट ती इथे लिहूया आपण. ती गोष्ट एक स्पेशल आहे, गिव्ज पॅथोजेनिसिटी. गिव्ज आजार निर्माण करण्याची क्षमता, गिव्ज
पॅथोजेनिसिटी, आजार तयार करण्याची क्षमता, याला आपण म्हणतो पॅथोजेनिसिटी. ठीक आहे बाळांनो, लिहिलं का सगळ्यांनी? येस सर. सर तो थर्ड वाले काय फंक्शन? दिस इज द फंक्शन ऑफ, काय म्हणते बेटा, काय झालं? थर्ड पठारी फंक्शन वाचकी. थर्ड इज, हे बघा, अटॅचमेंट. थर्ड इज अटॅचमेंट. आता या ठिकाणी जी हे, आता ह्याला मी पुसतोय, फंक्शन्स राहिलं तर आपण ते लिहून घेतलं. इतकं डिटेल मध्ये दिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आता इथे लक्षात ठेवा, कारण माझ्याकडे आता जे मुलं आहेत त्यांच्यापैकी काही मुलं पुढे जाऊन नीट साठी तयारी पण करतील. आता ही जी आहे त्याच्या, हे जे हेड आहेत, आता हा हेडचा जो पार्ट, मी हे पुसतोय. आता तुम्ही हे लिहिलं असेल, आय होप. जागा कमी आहे बोर्डवर म्हणून एक 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 गोष्ट आपण समजू. हा जो पार्ट आहे हा दोन गोष्टींनी बनलेला असतो. इथे ग्लिसेरॉल प्लस फॉस्फेट. खालची टेल जी आहे ती कशी आहे, ते फॅटी ऍसिडची. फॅटी ऍसिडची टेल आणि ग्लिसरॉल प्लस फॉस्फेटचं हेड, हे दोन. समजा हे जर आपण बाजूला काढलं, एक युनिट बाजूला काढलं, तर आपल्याला हे असं दिसतं. हे असं दिसतं आपल्याला. हा जो पार्ट आहे हा पूर्ण या ठिकाणी इथे असतो फॉस्फेट. दिस इज फॉस्फेट, दिस इज ग्लिसेरॉल, आणि दीज आर फॅटी ऍसिड टेल्स. समजतंय का सगळ्यांना? ठीक आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे, नीट लक्षात घ्या. फॉस्फेट जे असतात, इट कॅन रिमेन अटॅच विथ वॉटर, इट कॅन कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. म्हणजे सेलचा जो बाहेरचा जो भाग असतो तो कसा करतो, तो असतो हायड्रोफिलिक. जागा कमी पडते. हा जो पार्ट असतो हा इकडचा आहे, म्हणजे ही बाजू, इकडची बाजू, ही साईड जी असते ती, आणि इकडची आतली साईड जी असते, सेलच्या आतली बाजू, ही इनर साईड आहे. समजा इनर, दिस इज इनर साईड ऑफ द सेल, दिस इज आउटर साईड ऑफ द सेल. तर सेलच्या आउटरला आणि सेलच्या इनरला काय दिसतंय आपल्याला? हेडचा पार्ट दिसतो. हा पार्ट कशाचा आहे बेटा? हेडचा आहे, हेड. आणि टेल कुठे आहेत? आतल्या बाजूने, बरोबर आहे की नाही? समजा असं, हा मी पेन दाखवतो, इकडे बघा. हे जे दोन्ही टोपणं आहेत, हे इकडचं आणि इकडचं टोपण, हे कसे आहेत? असं समजा हेड आहे, आणि ह्या काय आहेत? पांढऱ्या पांढऱ्या ज्या आहेत त्या काय आहेत? टेल्स आहेत. मग टेल आतल्या बाजूला आणि हेड बाहेरच्या बाजूला, म्हणजे अशा पद्धतीने हे मेम्ब्रेन असतं. अशा पद्धतीने. आर यू गेटिंग दिस? आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट आणि हा पार्ट कसा असतो? हायड्रोफिलिक असतो. कसा असतो? हायड्रोफिलिक, वॉटर लव्हिंग, हायड्रोफिलिक असतो. आणि टेल्स जे असतात, या टेल्स ज्या असतात हायड्रोफोबिक असतात. कशा असतात? हायड्रोफोबिक टेल्स असतात. म्हणजे हे वॉटरला अवॉइड करतात. समजतंय? वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकत नाही. त्या कशा असतात? वॉटरला घाबरतात. जसं पाणी आणि तूप तुम्ही एकत्र करायला गेले तर कधी आपसात मिक्स होणार नाही. वॉटर काय करतं? वॉटर आणि म्हणजे तूप काय करतं? वॉटरला हेट करतं, अवॉइड करतं, टाळतं. म्हणजेच काय झालं? हायड्रोफोबिक आहे, म्हणजे वॉटरला घाबरतं. इथे घाबरण्याचा अर्थ असा नाही, इट कॅनॉट जॉईन विथ वॉटर, इट कॅनॉट रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, इट सेपरेट्स इटसेल्फ फ्रॉम द वॉटर. म्हणून याला आपण वर्ड काय यूज करतो? हायड्रोफोबिक. आणि हायड्रोफिलिक हेड आहे. हा जो हेडचा पार्ट आहे हा सतत
फ्लुइड किंवा वॉटरी कंटेंट सोबत राहू शकतो. म्हणून हे कसं आहे, वॉटर लव्हिंग आहे. फिलिक शब्दाचा अर्थ होतो लव्हिंग. फिलिक शब्दाचा अर्थ काय होतो, लव्हिंग. आणि फोबिक शब्दाचा अर्थ होतो हेटिंग किंवा फिअरिंग. फिअर होणं. दिस इज फिअरिंग, दिस इज लव्हिंग. आय थिंक यू आर गेटिंग. आता हे असं जे 2 लेयर्स असतात यालाच आपण म्हणतो फॉस्फोलिपिड बायलेयर. म्हणजे हा जो पार्ट आहे, हा वरचा जो पार्ट आहे, याला हा पार्ट आपण उचलला, ग्लिसेरॉल प्लस फॅटी ऍसिड. नीट लक्ष द्या, ग्लिसेरॉल, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ग्लिसेरॉल हा सुद्धा फॅटी ऍसिडचाच पार्ट असतो. ऍक्च्युअली इट इज OL. शेवटी काय लागलेला आहे, OL लागलेला आहे. OL चा अर्थ होतो अल्कोहोल. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट, फॅटी ऍसिडच्या टेल आणि ग्लिसेरॉल, ह्या दोघांना आपण काय म्हणतो, लिपिड मानतो. काय म्हणतो, लिपिड. लिपिड शब्दाचा अर्थ होतो तेलकट तुपकट पदार्थांना एकत्रितपणे आपण वर्ड काय यूज करतो, लिपिड. म्हणून फॉस्फेट प्लस लिपिड इज कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड. Phosphate plus lipid is called as phospholipid. I think this is absolutely clear to everyone. I Yes, sir. think now this is absolutely clear to everyone. सगळ्यांना क्लियर है? सगळ्यांना क्लियर है? फिर से थंब भेजो भाई. Come on. Anyone want to ask any question from this topic? याच्या आणखी मी डिटेल शिकवणार आहे. याच्यापेक्षा आणखी डिटेल मी शिकवणार आहे. सेल मेम्ब्रेन हा सेपरेट टॉपिक आहे युकॅरियोटिक सेल मध्ये. पण आता टाइम बिंग बॅक्टेरियाच्या सेल बद्दल जेवढं माहिती पाहिजे तेवढं आपल्याला माहिती. आता बॅक्टेरियाच्या सेल मध्ये एक वेगळी प्रॉपर्टी असते, तेवढी फक्त लिहितो आणि सेल मेम्ब्रेन टॉपिक, बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेन टॉपिक क्लोज करतो. नीट लक्ष द्या. नाउ आय एम रबिंग ऑल दिस थिंग्स. मी आता पुसतोय सगळं. आता plasma membrane, cell membrane or plasmolema is the all names for same. These all names or these are all काय म्हणू त्याला, labeling is to a single membrane, that is phospholipid bilayer. Phospholipid bilayer लाच अनेक नावं दिलेली, सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मोलेमा. आणखी 1-2 नाव पुढे येणार आहे ते मी सांगणार. आता याच्यामध्ये काय नसतं ते लक्षात. आपला जो लेयर आहे, समजा ह्युमन बिंग किंवा कुठलाही ऍनिमल ज्याला आपण ऍडव्हान्स मानतो, समजा हे आहे, दिस इज फॉस्फोलिपिड बायलेयर. हे फॉस्फोलिपिड बायलेयर आहे, आपलं आहे समजा. हे कसं आहे, आपलं आहे समजा. कम ऑन व्हिडिओ. ब्लर झालं. ब्लर पण झाला, दिसतंय व्हिडिओ का पण पॉज सगळ्यांना? झाला. दिसतंय का? इकडे बघा, सगळ्यांनी इकडे बघा. हा हा जो पार्ट दिसतो ना तुम्हाला सगळ्यांना, हा इथे बघा. हे आपली जर हे राहिली असते, आपला जर फॉस्फोलिपिड बायलेयर राहिला तर इथे मध्ये मध्ये तुम्हाला कोलेस्टेरॉल म्हणतो आपण त्याला, स्टिरॉल दिसतो. इथे स्टिरॉल्स असतात. स्टिरॉल काय असतात आपल्याकडे? स्टिरॉल्स असतात. तर व्हिडिओ मध्ये पॉज होतोय. स्टिरॉल्स असतात. नीट लक्ष द्या. हा मध्ये मध्ये पॉज होतोय. इकडे लक्ष द्या. इथे काय असतात? स्टिरॉल्स असतात. जर स्टिरॉल असतील तर समजून घ्यायचं की इट इज युकॅरियोटिक सेल. जर स्टिरॉल नसतील तर इट इज प्रोकॅरियोटिक सेल. समजता? हा डिफरन्शिएटिंग पॉइंट आहे बाळांनो. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आर यू गेटिंग दिस? थोडासा ब्लर होत आहे बेटा, बरोबर आहे युवराज? येस, आय डू ऍग्री विथ युअर कमेंट. मी जे बोललो तो आवाज आला का सगळ्यांना? सांगा बरं. स्टिरॉल असेल तर काय होतं? हा, स्टिरॉल असेल तर इट इज द प्रॉपर्टी ऑफ युकॅरियोटिक सेल. and in prokaryotic cell sterols are absent. काय लिहिणार इथं? Sterols are absent in prokaryotic cell. Absent in prokaryotic cells.
आणि बॅक्टेरिया इज प्रोकॅरियोटिक. कम ऑन. झालं का क्लिअर? सांगा. नाही सर. नाही सर. नो सर. नो सर. हा टॉपिक कळला का? मी काय सांगितलं ते टॉपिक कळला का? सांगा मला. हॅव यू गॉट दिस टॉपिक? येस सर. गुड. येस आता सर. आता हे जे आउट स्ट्रक्चर्स आहेत इकडे बघा, हे सगळे स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसतात. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण शिकतोय. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक्सटर्नल आउटग्रोथ जी दिसते, बाहेर निघालेले जे दिसते बघा, इथे सगळं बाहेर निघालेलं जे दिसतंय, व्हॉट इज दिस? हे 3 प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. आलं लक्षात? हे जे 2-3 प्रकारचे जे स्ट्रक्चर्स आहेत, एक मोठं स्ट्रक्चर बाहेर निघालेलं दिसतंय. जर एक असेल तर त्याला आपण म्हणतो फ्लॅजेलम. इफ इट इज लॉंग, इट विल बी कॉल्ड ॲज फ्लॅजेलम. एकापेक्षा जास्त असतील तर काय म्हणतो आपण त्याला? फ्लॅजेला. काय म्हणतो? फ्लॅजेला. तर आणि हे जे फ्लॅजेला आहे, हा जो फ्लॅजेला आहे, हा कशाने बनलेला आहे बेटा? फ्लॅजेलिन प्रोटीनने. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग काय लिहिणार? बॅक्टेरियल फ्लॅजेला is made up of flagellin protein. Bacterial flagella is made it helps in locomotion. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल. हा जो असतो इथे बघा काय काय दिसतंय बघा. हा जो फ्लॅजेला हा कसा अटॅच झालेला बघा. हा काय आहे? बेसल बॉडी. इथे काय दिसतंय? बेसल बॉडी. समजा याला असं समजा, इट इज द स्मॉलेस्ट मोटर इन द वर्ल्ड. या जगामध्ये सगळ्यात छोटी मोटर जर कुठली असेल तर तो बॅक्टेरियल फ्लॅजेला आहे. हे बघा, हे असं असतं आणि हा जो पार्ट असतो हा असा बाहेर आलेला असतो आणि हा जो पार्ट जो बाहेर आलेला असतो आणि याच्या आत बघा, हे असं वाटतं की एखादं यंत्र आहे आणि याला हा फ्लॅजेला असा जोडलेला असतो. आर यू गेटिंग दिस? समजतंय का? बघा, हे असा पार्ट असतो आणि हा जो असतो हा पार्ट सेल मेम्ब्रेनच्या आत असतो. समजलं? या पार्टला म्हणतात शाफ्ट. मग दिस इज व्हॉट? दिस इज बेसल बॉडी. हा हुक आणि हा जो पूर्ण पार्ट ह्या फ्लॅजेलाचा पार्ट असेल. आता नीट लक्ष द्या, आपला जो फ्लॅजेला असतो म्हणजे पुरुषांमध्ये स्पर्म तयार होतो, तो झिप्लॅश मुवमेंट दाखवतो. कसं दाखवतो? अशी मुवमेंट दाखवतो. अशी येतंय लक्षात? आणि हा कसा करतो? असं फिरतो. याला मोटर म्हणण्याचं कारण काय? मोटर म्हणण्याचं कारण हेच आहे की हा असा फिरतो, राऊंड मारतो हा. आणि त्यामुळे जसं हेलिकॉप्टरचा पंखा फिरतो ना, तो हेलिकॉप्टरचा पंखा असा असतो आणि तो पूर्ण पंखा फिरतो असा. तर तसं न फिरता म्हणजे हेलिकॉप्टरचा पंखा असा असतोय बघा. समजा हा हेलिकॉप्टरची ही समजा बॉडी आहे, ही हेलिकॉप्टरची. हा हेलिकॉप्टरचा पोस्टीरियर पार्ट. तर हा पंखा असा असतो. हा असा नाही आहे, हा असाच आहे. समजा एवढाच आहे. हा गोल गोल फिरतो. याचा स्पीड जर तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल. याचा जो स्पीड असतो फिरण्याचा, बॅक्टेरियाच्या फ्लॅजेलमच्या जो फिरण्याचा स्पीड आहे तो असतो 200 राऊंड पर मिनिट. 200 राऊंड पर मिनिट मारतो. म्हणजे जवळजवळ सेकंदाला 3 ते 4 राऊंड एका सेकंदात फिरतो तो. एका सेकंदात 3 ते 4 राऊंड मारतो. म्हणून स्मॉलेस्ट मोटर ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड म्हणतो आपण याला. काय म्हणतो? स्मॉलेस्ट मोटर ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड.
त्यामुळे बॅक्टेरिया विचार करा हेलिकॉप्टर सारखी स्वतःची बॉडी घेऊन फिरत असते. आर यू गेटिंग दिस? समजलं? हे फ्लॅजेला बद्दल कळलं? फ्लॅजेलामध्ये काय असतात? फ्लॅजेलिन प्रोटीन असतात. आपला जो फ्लॅजेला असतो त्याच्यात ट्युब्युलिन प्रोटीन असतं. आपल्याकडे जो फ्लॅजेला असतो किंवा कुठल्याही इतर युकॅरियोटिक सेलकडचे जे फ्लॅजेला असतात ते कशाने बनलेले असतात? ट्युब्युलिन प्रोटीन. ट्युब्युलिन प्रोटीन काय असतात ते आपण पुढे गेल्यावर शिकणार. ट्युब्युलिन प्रोटीन. ट्युब्युलिन प्रोटीन आम्हाला कुठे पाहायला मिळतं? युकॅरियोटिक. लिहून ठेवा फक्त रेफरन्स युकॅरियोटिक फ्लॅजेलामध्ये. युकॅरियोटिक फ्लॅजेलामध्ये काय मिळतं आपल्याला? ट्युब्युलिन प्रोटीन. आणि इथे काय पाहायला मिळतं? फ्लॅजेलिन प्रोटीन. कळतंय का सगळ्यांना? फरक समजला का? Yes, sir. बोला पटपट पटपट. कम ऑन. Yes. व्हेरी गुड. पेज नंबर 46 स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये स्मॉलेस्ट मोटर किंवा मायक्रोस्कोपिक मोटर इन द लिव्हिंग वर्ल्ड म्हणून दिलेला आहे. वरती असा बॉक्स आहे, पार्ट आहे. फ्लॅजेला ऑफ द बॅक्टेरिया हा काय आहे? याचा पार्ट. स्मॉलेस्ट लिव्हिंग मोटर इन द वर्ल्ड असं म्हणू शकता तुम्ही. लिव्हिंग वर्ल्ड मधली स्मॉलेस्ट मोटर. तर आपण एक स्ट्रक्चर शिकलो. ठीक आहे. आता हे जे असतात हे सगळेच्या सगळे बाकीचे जे स्ट्रक्चर असतात हे पण हेल्प करतात बॅक्टेरियाला मुवमेंट करण्यामध्ये. सिलिया असतात, सिलिया पूर्ण बॉडीभर असतात आणि बॅक्टेरियाला असं चपटं नका समजू. बॅक्टेरिया असा राऊंड आहे, रॉड सारखा असतो आणि ह्या बॅक्टेरियाच्या बॉडीवर असे खूप सारे प्रोजेक्शन्स असतात, छोटे 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 मायक्रोस्कोपिक प्रोजेक्शन्स असतात. हे जे प्रोजेक्शन्स असतात यांना सगळ्यांना आपण एकत्रितपणे सिलिया म्हणत असतो. काय म्हणतो बाळांनो? सिलिया. या सिलिया पण लोकोमोशन मध्ये मुवमेंट करतात, ओर्स सारखं काम करतात. OARS, ओर्स. ओर्स सारखं काम करतात. ओर्स. ओर्स शब्दाचा अर्थ होतो वल्ह. तुम्ही पाहिलंय ना, तुम्ही होडीवाल्यांकडे पाहिलं असेल, ज्यांनी केरळचा शो वगैरे पाहिलं. Yes, sir. केरळचा जो बघितलंय. शो असतो त्यांच्यामध्ये बघितलंय ना. हा, तर त्यांच्याकडे हे असं स्ट्रक्चर असतंय बघा. हे सगळे लोक समजा हे इथे लोक बसतात आणि हे सगळेच्या सगळे अशा पद्धतीने त्याला पाणी असं बाहेर लोटण्यासाठी असं स्ट्रक्चर असतं, असं असतं आणि याच्याने पाणी लोटतात मागे. इथे धरतात ते आणि असं पाणी लोटतात. तसं तसं हे बॅक्टेरियाच्या मुवमेंट मध्ये काम करतं. बॅक्टेरियाच्या मुवमेंट मध्ये काम करतं. बॅक्टेरिया हलत नाही, फक्त काय हलतं? सिलिया हलतात. सिलिया हलतात आणि बॅक्टेरियाची बॉडी फॉरवर्ड डायरेक्शनने पुश केली जाते. फॉरवर्ड डायरेक्शनने पुश केलं असतं. फक्त हे हलत असतं असं असं आणि पाणी कापत किंवा जे काही मीडियम असेल ते कापत 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 बॅक्टेरिया पुढे पुढे जातो. पण बॅक्टेरिया कॅन सर्वाइव्ह नॉट इन ड्राय मीडियम, इन वेट मीडियम. तर अशुद्ध पाणी, अस्वच्छ पाणी अशाच ठिकाणी बॅक्टेरिया चांगल्या पद्धतीने ग्रो करतो. आय थिंक तुम्हाला रोल कळला सिलियाचा. आता एक अंकी स्ट्रक्चर सांगतो आणि स्टॉप करतो लेक्चर. हे जे इथं तुम्हाला दुसरं एक स्ट्रक्चर दिसतंय, पायलाय. व्हॉट इज दिस? पायलाय. काही लोक पायलाय वर्ड यूज करतात, काही पिली म्हणतात. हे जे असतात हे कॉन्ज्युगेशन मध्ये उपयोग करतात बेटा. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी कामात येतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी हा जो पार्ट असतो हा पार्ट दुसऱ्या बॅक्टेरियाच्या बॉडीशी टच करतो. समजा इथे एक दुसरा बॅक्टेरिया आहे, तर ह्या दुसऱ्या बॅक्टेरियाच्या बॉडीशी फ्यूज करतो आणि इथून हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे इथून त्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये आत सोडून देतो. म्हणजे तुम्हाला विचारलं की कशासाठी उपयोग असतो पायलायचा? पायलायचा रोल काय आहे? Sexual reproduction करण्यासाठी. किंवा कॉन्ज्युगेशन साठी. त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो? कॉन्ज्युगेशन.
म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की सिलियाचा उपयोग मुवमेंटसाठी असतो आणि पायलायचा उपयोग जो असतो आणि पायला नंबरने कमी असतात. सिलिया त्या मानाने भरपूर सारे असतात. म्हणजे 3 आउटग्रोथ आपण शिकलो. काय काय? फ्लॅजेला, सिलिया आणि पायलाय. 3 प्रकारच्या आउटग्रोथ. आपण एक जनरल बॅक्टेरिया, सगळ्या बॅक्टेरियामध्ये सगळंच असेल असं नाहीये. पण काय काय मिळू शकतं ते सगळं आपण काढून ठेवतो. काय काय मिळू शकतं बॅक्टेरियाच्या सरफेसवर, दॅट एव्हरीथिंग आय हॅव टॉट. नाउ वी विल एंटर इनसाइड द बॉडी ऑफ बॅक्टेरिया and what are the structures that are present in a typical prokaryotic bacteria that we are going to learn in our next lecture. Till then, goodbye. Thank you. Bye, sir. Have a nice day. Bye, sir. Have a great day. Bye, beta. Same to you.